नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी सातारा तालुका प्रज्ञाशोध परीक्षा सन 2025 ची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। अद्यापही आपण या चॅनलला लाईक सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा। चला करूया सुरुवात। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी, गणित आणि इंग्रजीची प्रश्नपत्रिका याचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। बघा, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकूण 50 प्रश्न असतात। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे एकूण 100 गुणांची बुद्धिमत्ता चाचणी असते। बघा, 26वा प्रश्न, अक्षरमालेत पी च्या डावीकडील पहिले अक्षर कोणते? मग बघा, अक्षरमाला कुठे आहे तर ही बघा दिलेली आहे। मग पी च्या डावीकडील पहिले अक्षर, मग आपल्याला माहिती आहे आपली डावी बाजू ती पी ची पण म्हणजे पुस्तकाची सुद्धा डावी बाजू। मग या पी ची डावी बाजू कोणती आहे? ही आहे। मग पी कडचं पहिलं डावीकडचं अक्षर कोणतं आहे? ओ। म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे मधले अक्षर कोणते? मग बघा, हे शब्द जर आपण जुळवून लिहिले तर कोणता शब्द तयार होतो तर बघा वाढ दिवस हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो। मग आपल्याला मधलं अक्षर विचारले, मग बघा इकडे 2 आणि हा मधला दी। मग दी कुठे? पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पुढील संख्यामालेत सलग 2 वेळा समसंख्या आहेत असा क्रम किती वेळा आहे? सलग 2 वेळा समसंख्या। मग बघा इथे 4 आणि 2 समसंख्या आहेत, 2 आणि 2 समसंख्या आहेत, 2 आणि 4 समसंख्या आहेत, 8 आणि 4 समसंख्या आहेत। आपल्याला समसंख्या म्हणजे काय माहिती आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतात तर ती समसंख्या असते। मग एकूण किती जोड्या आहेत तर 1, 2, 3, 4। मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4। पुढचा प्रश्न बघा, नेहा मेघाची मावशी आहे तर नेहा व मेघाची आई यांचे नाते कोणते? बघा, नेहा आहे ती मेघाची कोण आहे? मावशी आहे। मग आपण मावशी कुणाला म्हणतो? ही मेघा म्हणजे आपण आहे असं समजायचं। मग आपण मावशी कुणाला म्हणतो तर आपल्या आईच्या बहिणीला आपण काय म्हणतो? मावशी म्हणतो। मग आता आपल्याला विचारले काय, ही नेहा आणि ही मेघाची आई या दोघींचे एकमेकींचे नाते काय? मग या दोघी एकमेकींचे कोण आहेत? बहिणी आहेत। म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहिणी। पुढचा प्रश्न बघा, सुधीरचे 2 वर्षापूर्वीचे वय आणि 2 वर्षानंतरचे वय यांची बेरीज 20 वर्षे येते तर त्यांचे आजचे वय किती वर्षे आहे? बघा, खूप सोपा प्रश्न आहे, फक्त काळजीपूर्वक वाचायचा आहे। दिलेल्या माहितीनुसार बघा, सुधीरचे 2 वर्षापूर्वीचे वय म्हणजे हे 2 वर्षापूर्वीचं वय आणि 2 वर्षानंतरचे वय म्हणजे इथलं वय, 2 वर्षानंतरचं वय। आता इथे मी आज का लिहिले तर आपल्याला आजचं वय काढायचं आहे। मग आपल्याला माहिती आहे 2 वर्षापूर्वीचं, त्याच्यानंतर आज आणि आजच्या नंतर 2 वर्ष असतात, म्हणून मग हे आज लिहिणं गरजेचं आहे। आता आपल्याला आजचं वय विचारलं, मग इथे आपण पर्यायांचा वापर करायचा आहे। मी इथे पर्याय क्रमांक 4 मधली संख्या घेते 10। मग बघा, आजचं वय मी त्याचं जर 10 वर्ष मानलं तर 2 वर्षापूर्वी त्याचं वय किती असेल तर 10 - 8। मग 2 वर्षापूर्वी त्याचं वय किती? 10 - 2 बरोबर किती? 8 वर्ष। आणि बघा, जर 2 वर्षापूर्वी 8 वय म्हणजे आजचं किती? 8 आणि 2 10 आणि 2 वर्षांनंतरचं म्हणजे आजच्या पुढे 2 वर्ष, मग 10 अधिक 2 बरोबर किती आलं इथे? 12। मग लक्षात आलं का? आता आजचं वय घेतलं मी 10। आता मग सांगितलंय काय की 2 वर्षापूर्वीचं हे वय आणि 2 वर्षांनंतरचं वय या दोघांची जर बेरीज केली तर बेरीज किती आली पाहिजे? 20 आली पाहिजे। मग बघा, हे 8 आणि हे 12 यांची जर आपण बेरीज केली, बघा 8 अधिक 12 बरोबर 20 येतात। म्हणून मग आजचं वय किती आहे तर 10 वर्ष हे योग्य आहे। पुढचा प्रश्न आहे 31 साठी सूचना बघा, पुढील यादीतील गटात न बसणारे पद ओळखा। बघा, 13, 52, 78, 17। आता आपल्याला या सगळ्या संख्यांकडे जर आपण बघितलं तर बघा 13 × 1 = 13, 13च्या पाढ्यातील संख्या 13 × 1 = 13, 13 × 4 = 52, 13 × 6 = 78। मग 17 ही काय आहे? मूळ संख्या आहे, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, 25, 36, 49, 49, आणि 78। आता इथे वर्ग संख्या 5 चा वर्ग 5 × 5 = 25,
6चा वर्ग 6 6 36, 7चा वर्ग 7 7 49, 78 ही वर्गसंख्या नाही, म्हणून मी इथे उत्तर आहे गटात न बसणारं पद आहे, पर्याय क्रमांक 4. मेथी, चाकवत, दोडका, पालक. मेथी, चाकवत आणि पालक या पालेभाज्या आहेत आणि दोडका ही काय आहे, फळभाजी, म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, कोल्हा, हत्ती, चित्ता आणि वाघ. आता याच्यामध्ये बघा कोल्हा, चित्ता आणि वाघ हे सगळे जंगली प्राणी तर आहेतच आणि त्याहीपेक्षा हे सगळे मांसाहारी प्राणी आहेत, पण हत्ती हा कसा आहे, शाकाहारी प्राणी आहे, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हत्ती. पुढचा प्रश्न बघा, या आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येते बघा, सेम सगळीकडे तेच आकृती आहेत, म्हणजे काही वेगळं नाही आहे, फक्त या भागाचं निरीक्षण करा. हा जो मोठा काटकोन त्रिकोण त्याच्यामध्ये गोलच आहे, इथे पण गोल आहे, इथे बघा इथे मात्र त्रिकोण दिलेलं आहे आणि इथे पण गोल आहेत, म्हणजे या तीनही आकृत्यांमध्ये सेमच, म्हणजे बघा इथे या दोघांमध्ये जी आकृती आहे तीच इथे आहे, इथे पण तीच आहे, पण इथे मात्र बदलले, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, डावीकडील आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा. आता बघा याची जर आपण आरशातली प्रतिमा बघितली तर आपल्याला अशीच आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. अशीच म्हणजे आरशातील प्रतिमा. आता आपल्याला माहिती आहे आरशातील प्रतिमा म्हणजे काय, डावा भाग उजवीकडे आणि उजवा भाग डावीकडे, मग याची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, याची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, उमेश पूर्वेकडे तोंड करून उभा होता, त्याच्या डावीकडे 2 वेळा काटकोनात वळला तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती. बघा दिलेल्या माहितीनुसार उमेश पूर्वेकडे तोंड करून उभा होता, म्हणजे बघा उमेश हा असा पूर्वेकडे तोंड करून होता, त्याच्या डावीकडे तो 2 वेळा काटकोनात वळला. आता डावीकडे वळला म्हणजे काय केलं, तो बघा हा आहे, बघा इकडे तोंड होतं त्याचं, इकडे एकदा डावीकडे काटकोनात आणि इकडे एकदा डावीकडे काटकोनात, असं 2 वेळा वळला तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती. बघा आपण आता पेन्सिल धरलेली आहे, मग आपली या आता बघा तोंड आहे पश्चिमेकडे, मग उजव्या हाताची दिशा कोणती, तर बघा उजव्या हाताची दिशा आहे उत्तर, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर दिशा. ज्ञान आकलन या शब्दात आकारांत अक्षरे किती. आता आकारांत बघा प्रश्नातच आपलं उत्तर आहे, आकारांत ज्याचा उच्चार आ आहे त्याला आकारांत म्हणतो, म्हणजेच काण्याचे शब्द. मग बघा ज्ञा आणि आ हे 2 शब्द काय आहेत, आकारांत, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. एका रांगेत 23 मुले उभी आहेत तर पुढून 7व्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या मंगेचा मागून कितवा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न आहे, एका रांगेत 23 मुले आहेत, बघा ही रांग आहे, एकूण मुलं आहेत 23, पुढून 7व्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या मंगेचा, पुढून 7व्या म्हणजे इथून, मग इथून 7वा 1 2 3 4 5 6 7, ह्या 7व्या क्रमांकावर कोण आहे तर मंगेश आहे. आता आपल्याला असं विचारलं की मंगेचा मागून कितवा क्रमांक आहे, म्हणजे इकडून त्याचा कितवा क्रमांक आहे. मग या 23 मधून काय करायचं, हे 7 मुलं काय करायचे, कट करायचे. 7 नाही कट करायचे, 23 मधून ही पहिलीच मुलं कट करायची. किती पहिली मुलं आहेत तर 6 मुलं आहेत, 6च मुलं कट करायचे, कारण आपल्याला याला धरायचं आहे की नाही, याचाच तर नंबर मोजायचा आहे. मग या 23 मधून आपण काय करायचे, 6 कट करायचे आहेत. मग बघा 3तून 6 जात नाहीत, आपल्याला माहिती आहे 3 आपण खोडतो वर घेतो, इकडचा एक आपण इथे घेतला, मग किती राहिले, 13तून 6 गेले 7 राहिले आणि इकडचा हा 1 किती आले 17. मग त्याचा मागून कितवा क्रमांक आहे तर 17वा, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, क्रमाने येणारे पद पर्यायातून निवडा. ससा, कुत्रा, डुक्कर, गाय. आता बघा सशापेक्षा कुत्रा थोडा उंच आहे, कुत्र्यापेक्षा डुक्कर थोडं उंच आहे आणि डुकरापेक्षा गाय थोडी उंच आहे. मग गायीपेक्षा गवा हा प्राणी काय आहे, थोडा मोठा आहे, म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गवा. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि मग त्याच्यानंतर गुरुवार, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, 105 95 85 75. आता बघा या प्रत्येक संख्यांमध्ये 10चा फरक आहे. बघा ना आपण एककाच्या ठिकाणी सगळीकडे सेमच संख्या 5 5 5 5, मग इथे पण किती येणार आहे, 5च येणार. तर बघा 10 9 8 7 आणि मग 7च्या अगोदर इथे किती 6, म्हणजे प्रत्येकामध्ये 10 10 कमी कमी केलेत. मग 75 मधून 10 कमी केले तर किती येतात 65, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 65. पुढचा प्रश्न बघूया,
बघा 28मध्ये 28पासून 32पर्यंत जर आपण काउंट केलं तर 28, 29, 30, 31, 32 4चा फरक आहे. 28मध्ये 4 मिळवले 32 आले, 32मध्ये 5 मिळवले 37 आले. आता 37मध्ये 6 मिळवले तर किती येतात 43. 43मध्ये मग आता किती मिळवले पाहिजे 7. बघा 4, 5, 6, 7 क्रमवाईज संख्या आहेत ना, क्रमाने येणारा टप्पा आहे. मग बघा 7 आणि 3 10, हाचाला 1 किती 4 आणि 1 5 म्हणजे 43मध्ये 7 मिळवलं तर किती येतात 50. म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3 50. पुढचा प्रश्न बघा या प्रश्नांचं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येते. बघा या आकृतीमध्ये हे उभी जे चिन्ह आहेत ते कॉन्स्टंट आहेत, म्हणजे इथे काही बदल झाला आहे का, नाही झालेला आहे, है की नाही. पण इथे मात्र बघा जे आडवी चिन्ह आहेत त्यांचा इथे काय झालेला आहे, बदल झालेला आहे. अधिक चिन्ह पुढे गेले इथे आणि हे जे त्रिकोण आहे तो पुढे आलेला आहे या पद्धतीनं. आता इथे बघा इथे काय होणार आहे तर बघा आता इथे मात्र बघा आपण हे चिन्ह बदलतोय. अधिक आणि त्रिकोण आहे तसंच ठेवायचं आहे आणि फक्त या दोन चिन्हांची अदलाबदल करायची. हा चिन्ह गोल चिन्ह वर येईल आणि चौकोनाचं चिन्ह खाली येईल. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यापेक्षा जर तुमचं काही वेगळी पद्धत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा किंवा वेगळं काही उत्तर येत असेल तरीसुद्धा कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न बघूया. जॉनने 5 रुपयांची काही नाणी देऊन 10 रुपयाच्या 15 नोटा घेतल्या तर त्याने 5 रुपयाची किती नाणी दिली. आता बघा दिलेल्या माहितीनुसार काय 5 रुपयाची काही नाणी देऊन म्हणजे आपल्याला माहिती आहेत का किती आहेत ते नाही माहीत. 5 रुपयाची काही नाणी माहीत नाही आपल्याला, पण हे माहिती आहे 10 रुपयाच्या 15 नोटा. आता आपल्याला माहिती आहे 10च्या चे म्हणजे गुणाकार, मग 10 गुणिले 15 करायचं. 15 10 150 आहे की नाही. मग आता इथे 150 रुपये झाले पाहिजेत. मग इथे सुद्धा किती 5च्या पण तेवढ्याच नोटा पाहिजेत, कारण ही नोटा देऊन म्हणजे 5 रुपयाची काही नाणी देऊन त्याने एवढ्या नोटा घेतलेल्या आहेत आहे की नाही, म्हणजे सुट्टेच करून घेतलेत पैसे आहे की नाही. मग काय करायचं इथे म्हणजे सुट्ट्याचे बंडल घेतले त्याने 10-10च्या आहे की नाही. मग काय करायचं इथे पण 150 रुपये तर इथे पण 150 रुपये आले पाहिजेत. मग आता बघा या 5चा पडा 15पर्यंत म्हणा. 5 त्रिक 15 आणि 5 0 0. मग बघा 5च्या किती नोटा असतील तर 30 नोटा किंवा 30 नाणी. म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30. 5 रुपयाची 30 नाणी दिली. पुढचा प्रश्न. रमा उमापेक्षा मोठी आहे, उमा क्षमापेक्षा मोठी आहे उमा क्षमापेक्षा लहान आहे, क्षमा रमापेक्षा मोठी आहे तर सर्वात मोठं कोण. दिलेल्या माहितीनुसार आपण या पद्धतीनं काढलं तर सर्वात मोठं कोण आहे मग क्षमा. म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्षमा. पुढील माहिती वाचा त्यावरून प्रश्नांची उत्तरे निवडा. रविवारी 28 फेब्रुवारीला शाळेत प्रदर्शन आहे. बुधवारी 2 मार्च रोजी सुमनचा वाढदिवस आहे. आज 26 तारीख असून मीना परवा पुण्याला गेली होती. बघा दिलेली माहिती आहे आपल्याला, त्याच्यावर आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. 48 ते 50 प्रश्नांची उत्तरं. बघा मीना कोणत्या वारी पुण्याला गेली होती. बघा प्रश्न वाचायच्या आधी आपल्याला या पद्धतीने आधी लिहून घेऊया आपण. आता बघा आजच्या अगोदर काल, कालच्या अगोदर परवा आणि आजच्या नंतर उद्या, उद्याच्या नंतर सुद्धा परवा असतो. आता इथे दिलेल्या माहितीनुसार काय आज किती तारीख आहे 26 तारीख आहे. मग इथे लिहून घेऊया आपण 26 तारखेला कोणता वार आहे हे आपल्याला माहीत नाही, काढायचं आहे आपल्याला आहे की नाही. आता बघा रविवार 28 फेब्रुवारीला शाळेत प्रदर्शन आहे. 28 तारखेला कोणता वार आहे रविवार आहे. मग बघा 26च्या नंतर 27, 27च्या नंतर 28. मग 28 तारखेला कोणता वार आहे तर रविवार आहे. मग आपल्याला माहिती आहे रविवारच्या अगोदर शनिवार, शनिवारच्या अगोदर शुक्रवार. आता आपल्याला बघा हे तर कळलं, पण काय सांगितलंय की बुधवारी 2 मार्च रोजी सुमनचा वाढदिवस आहे. आता इथे लीप वर्षाचा कुठे उल्लेख केलाय का नाही केलेला आहे की नाही. मग हा फेब्रुवारी महिना आपण 28चाच पकडायचा आहे. मग बघा आपल्याला माहिती आहे फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो सामान्य वर्षामध्ये. मग फेब्रुवारी महिन्याच्या नंतर कोणता महिना येतो मार्च महिना येतो. मग 28च्या नंतर 1 तारीख आहे की नाही आणि 2 तारखेला काय आहे तिचा बड्डे आहे. आता बघा इथे लीप वर्ष तर दिलं नाही पण सामान्य पण दिलेलं नाही ना, त्याच्यामुळे आपण ओळखणार कसं तर याच्यावरून ओळखायचं. काय सांगितलं बुधवारी 2 मार्च रोजी सुमनचा वाढदिवस आहे. बघा आता ही 2 मार्चला कोणता वार दिलाय त्यांनी बुधवार दिलाय आहे की नाही. 2 मार्चला हा मार्चच महिना आहे. 2 मार्चला कोणता वार दिलाय बुधवार दिलाय. मग बुधवारच्या अगोदर कोणता वार असतो मंगळवार. म्हणजे 1 तारखेला कोणता वार आहे मंगळवार आहे, पण मंगळवारच्या अगोदर सोमवार पाहिजे आहे की नाही.
कारण आपल्याला 28 तारखेला रविवार पकडलाय, म्हणजे हा फेब्रुवारी महिना लीप वर्षामधलाच आहे. मग 29 फेब्रुवारीला कोणता वार आहे, इथे हा सोमवार. या पद्धतीने बघा आपण एवढं काढून घेतलं. आता आपल्याला दिलेल्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं शक्य होईल लगेच. बघा, मीना कोणत्या वारी पुण्याला गेली होती. गेली होती म्हणजे काय होता, गेली होती म्हणजे काय होता, तर भूतकाळ होता, आहे की नाही. मग बघा हा शुक्रवार आहे, परवा गेली ना ती, आहे की नाही, परवा गेली आहे. इथे आपल्याला सांग परवा पुण्याला गेली होती. मग बघा 26 आज तारीख आहे ना, मग परवा म्हणजे हा परवा. मग शुक्रवारच्या अगोदर गुरुवार, हा गुरुवार, आणि गुरुवारच्या अगोदर बुधवार, म्हणजे मी ना 26च्या अगोदर ही 25, 25च्या अगोदर 24, म्हणजे 24 तारखेला ती बुधवारी काय केली होती, ती बुधवारी पुण्याला गेली होती. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुधवार. पुढचा प्रश्न बघा, सुमनच्या वाढदिवसाला किती दिवस बाकी आहेत. आता आपण आजवरून ओळखणार, आज वार आपल्याला कोणता दिला आहे, शुक्रवार, आणि 26 तारीख आहे. मग वाढदिवस कधी आहे, 2 तारखेला बुधवारी. मग बघा 1, 2, 3, 4 आणि हा 5 दिवस. मग तिच्या वाढदिवसाला किती दिवस आहेत, तर 5 दिवस. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 दिवस. बघा पुढचा प्रश्न बघूया, वरील माहितीवरून आजचा वार फेब्रुवारी महिन्यातील कितवा शुक्रवार आहे. आता आजचा वार, आज वार कोणता आहे, शुक्रवार आहे. मग या फेब्रुवारी महिन्यात एकूण किती शुक्रवार येतात. मग आपल्याला माहिती आहे या 26 मधून आपण 7 वजा करायचे. बघा 26 मधून 7 दिवस कट झाले की किती तारीख येते, 19 तारीख येते. 19 मधून 7 दिवस मागे गेलो तर किती तारीख येते, 12 तारीख येते. 12 मधून 7 दिवस वजा केले किंवा मागे गेलो तर किती तारीख येते, 5 तारीख येते. मग काय सांगितलं होतं, वरील माहितीवरून आजचा वार फेब्रुवारी महिन्यातील कितवा शुक्रवार आहे विचार, म्हणजे हा कितवा शुक्रवार आहे. मग बघा पहिला शुक्रवार 5 तारखेला, दुसरा 12ला, तिसरा 19ला, आणि मग चौथा शुक्रवार 26 तारखेला. मग हा शुक्रवार कितवा आहे, तर चौथा. म्हणून मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3 शुक्रवार. हा शुक्रवार चौथा शुक्रवार आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, वरील माहितीवरून प्रश्न 51 ते 55 साठी सूचना. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे अगदी तसाच संबंध पुढील पदांमध्ये आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा. कोंबडी खुराडे, म्हणजे कोंबडी खुराडत राहते, तर साप कुठे राहतो, बिळामध्ये राहतो. बघा बऱ्याच जणांना वाटतं की वारुळात राहतो, पण मुंगीचं वारुळ असतं. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बीळ. फूल, पाकळी, भाता. बघा फुलांमध्ये काय असतात, पाकळ्या असतात. मग भातामध्ये काय असतो, तर बाण असतो ठेवलेला. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यापेक्षा वेगळं जर काही तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर सांगा याचं. पुढचा प्रश्न बघा, 14, 70 तर 5 प्रश्नचिन्ह. 14 5 14 गुणिले 5, 14 5 70, मग 5 5 25, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 345ला 24 तर 817 बरोबर प्रश्नचिन्ह. बघा या दिलेल्या अंकांची बेरीज करूया. 3 अधिक 4 7, 7 आणि 5 12, मग यांची बेरीज येते 12 आणि दिलेली संख्या आहे 12ची दुप्पट 24. आता इथे पण बघा 8 आणि 1 9, 9 आणि 7 16, मग 16ची दुप्पट 16 दुने 32. म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 32. पुढचा प्रश्न बघा, आता यांची अदलाबदल केली आहे. आरशातील प्रतिबिंब आहे हे. मग आता इथे आरशातील प्रतिबिंब कसं दिसेल, तर या रेषेमध्ये काही फरक नाही पडणार आहे. फक्त डावीकडे जो गोल आहे तो उजवीकडे जाईल आणि उजवीकडचा चौकोन आहे तो डावीकडे येईल. मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 56 ते 60 साठी सूचना. गटातील पदांचे जुळणारे पद पर्यायातून निवडा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, नोव्हेंबर. आता बघा दिलेल्या पर्यायामध्ये हे सगळे मराठी महिने आहेत आणि हा एकटाच इंग्रजी महिना आहे आणि हे सगळे इंग्रजी महिने आहेत, म्हणून मग त्याच्याशी जुळणारं पद आहे मे. पुढचा प्रश्न, तूर, मूग, हरभरा, वाटाणा याच्यामध्ये आहे मटकी, कारण हे सगळे कडधान्य आहेत, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 20 40 10 70 हे सगळे 10च्या पटीतील संख्या आहेत, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 90. 27 72 18 45 ह्या संख्यांकडे नीट लक्ष दिलं तर बघा 2 आणि 7 9, 7 आणि 2 9, 8 आणि 1 9, 4 आणि 5 9, म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज किती येते, म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज येते 9. मग बघा 3 अधिक 6 किती 9, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, समानच आकृत्या आहेत,
समान आकृत्या, मग इथे काय समान आकृत्या, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, पुढील आकृतीसारखी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडायची आहे. 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बघा सेम अशीच आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. सेम बघा बाणांचं टोक हे पर्याय 2. 62व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बघा सेम अशीच आकृती आपल्याला इथे दिसते म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 63-64 साठी सूचना, पुढील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्हे कोणती. बघा आपण या चिन्ह मालिकेचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं शेवटची जे चिन्ह आहे ना ते पुढे आलेलं आहे बघा इथे, आणि बाकी सगळे आहे त्या क्रमानेच आहेत. बघा हे शेवटचं चिन्ह पुढे आलेलं आहे आणि चौकोन त्रिकोण गोल आहे तसंच आहे. इथे पण बघा गोल शेवटला इथे पहिल्यांदा दिलं आहे. आता इथे शेवटला काय आहे त्रिकोण, मग त्रिकोण पहिल्यांदा येणार आणि मग त्याच्यानंतर बघा गोल हे फुलीचं चिन्ह आणि नंतर हे चौकोन. मग सेम असं चिन्ह आपल्याला कुठे दिसते पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न पण बघा बघा या चिन्ह मालिकेमध्ये आपण पर्याय क्रमांक 2 मधली चिन्ह ठेवली. बघा इथे प्रश्नचिन्ह इथे मी चौकोन ठेवला, अजून प्रश्नचिन्ह इथे आहे इथे मी क्रॉस चिन्ह ठेवलं, आणि अजून इथे प्रश्नचिन्ह आहे तर तिथे सुद्धा मी काय ठेवलं हे क्रॉस चिन्ह ठेवलं. आता बघा एक लिंक तयार होते बघा, किंवा एक आकृती चिन्ह मालिका तयार होते बघा कशी, एक क्रॉस चिन्ह त्याच्यानंतर बघा हे चिन्ह आहे म्हणजे एकाच्या नंतर एक चौकोन आहे म्हणजे इथे एक आहे. इथे बघा 2 क्रॉस चिन्ह चौकोन म्हणजे इथे 2 आहेत. इथे बघा 1 2 3 3 क्रॉस चिन्ह चौकोन, 1 2 3 4 इथे 4 क्रॉस चिन्ह चौकोन, 1 2 3 4 5 5 क्रॉस चिन्ह आणि नंतर पुढे चौकोन येणार म्हणजे क्रमाने क्रॉस चिन्ह म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, पुढील प्रश्नात काही अंकांसाठी चिन्हांची सांकेतिक भाषा वापरली आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे निवडा. बघा 25 ही संख्यावरील सांकेतिक भाषेत कशी मिळवावी. मग 2 साठी चिन्ह आहे त्रिकोण आणि 5 साठी चिन्ह आहे भरीव गोल, भरीव गोल. मग त्रिकोण आणि भरीव गोल पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा हे चिन्ह कशासाठी आहे तर 9 साठी. मग इथे लिहून घेऊया 9. ह्याच्यासाठी कोणता आहे 1 आहे आणि या चिन्हासाठी आहे 0. मग 910 हा अंक तयार होतो. मग 910 कुठे आहे पर्याय क्रमांक 1. 67वा प्रश्न आहे बघा आता या चिन्हांच्या जागी आपल्याला काय ठेवायचे आहेत अंक ठेवायचे आहेत. मग भरीव चिन्ह कोणासाठी आहे तर 5 या चिन्हासाठी आहे. गुणिले गुणिलेची इथे गुणिले ठेवूया आणि हे चिन्ह 0 या अंकासाठी आहे. अधिक अधिक चिन्ह आणि चौकोन चौकोनासाठी 1 हा अंक आहे. मग बघा 5 गुणिले 0 0, मग 0 अधिक 1 बरोबर किती आलं उत्तर आपलं 1च म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1. पुढचा प्रश्न, या आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते आपल्याला काय करायचे सांगायचं आहे. मग बघा याचं पाण्यातील प्रतिबिंब हे असं दिसणार आहे. पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे काय वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर. यावरचा आपण स्पेशल व्हिडिओ केलेला आहे पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा. तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो बघू शकता. आणि या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाण्यातील प्रतिबिंब. पुढचा प्रश्न बघा, बदकाला मोर म्हटले, मोराला कावळा म्हटले, कावळ्याला कबूतर म्हटले व कबुतराला पोपट म्हटले तर राष्ट्रीय पक्षी कोणता. आधी या प्रश्नाचं उत्तर सांगायचं. राष्ट्रीय पक्षी आपण कोणाला म्हणतो मोराला म्हणतो. मग मोराला काय म्हटले मग मोराला ला बघायचं आपण. मोराला काय म्हटलंय कावळा म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं कावळा पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 71-73 साठी सूचना आहे. पुढील वेन आकृती पहा व त्यावरील पुढील प्रश्नांची उत्तरे निवडा. फक्त त्रिकोणातील अंकांची बेरीज किती. आता फक्त त्रिकोणामध्ये 5 आणि 6 अंक आहेत, बाकी सगळे वेगवेगळ्या आकृत्यांमध्ये मिक्स आहेत. मग 5 अधिक 6 बरोबर किती 11 पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, फक्त त्रिकोण व चौकोनात असणारा अंक कोणता. फक्त त्रिकोण आणि चौकोनामध्ये मग हा आहे त्रिकोण आणि हा आहे चौकोन. मग ह्याच्यामध्ये बघा फक्त 3 आहे कारण 3 हा वर्तुळामध्ये आहे का नाही. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. पुढचा प्रश्न, कोणता अंक 3 ही आकृत्यांमध्ये आहे. आता बघा 7 हा अंक 3 ही आकृत्यांमध्ये म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालील वेन आकृतीचे खालील आकृतीचे निरीक्षण करा. या आकृतीत किती चौकोन आहेत. मग बघा हा एक चौकोन, हा एक चौकोन आणि हा मोठा एक चौकोन, हे झाले 3 चौकोन. मग एवढे 3च चौकोन आहेत म्हणून मग इथे 3 कुठे आहे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, या आकृतीत किती त्रिकोण आहेत. बघा हा इथे छोटा त्रिकोण, हा मोठा त्रिकोण आणि हा छोटा 1 2 3 किती त्रिकोण आहेत 3 त्रिकोण आहेत.
म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेची संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.